नमस्कार मंडळी, आज आपल्याला जायचं होतं साई जन्मभूमी पाथरी येथे. तर मित्रांनो, विषय असा होता की एका रिलेटिव्हचं पण लग्न होतं, त्यामुळे पण आपल्याला जायचं होतं. चला म्हणलं, साईबाबांचं दर्शन पण होईल. त्यामुळे आम्ही लवकरच स्टॉपवरती येऊन थांबलो. तितक्यात इकडे स्कॉर्पिओ पण आली होती. सलग 2 तासाचा प्रवास करून आम्ही पोचलो साई जन्मभूमी पाथरीमध्ये. आणि रस्त्याने असे छोटे छोटे ब्रेक तर चालतच राहतात मित्रांनो. लग्नाच्या हॉलवर आम्ही लवकरच गेल्यामुळे असा शुकशुकाट दिसत होता. इकडे वाजंत्र्यांचं त्यांचं चाललं होतं. हॉल पण आणखी कामाच होता. लग्नाला भरपूर टाइम होता, त्यामुळे आम्ही म्हटलं साई जन्मस्थान मंदिराकडे जाऊन यावं. अवघ्या 5 मिनिटाचे अंतर होतं, त्यामुळे आम्ही चालतच गेलो. तर हे आहे साई जन्मस्थान मंदिर. तर हे आहे साईबाबांचं जन्मस्थान परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी या ठिकाणी. याच ठिकाणी साईबाबांचा जन्म झालेला होता. प्रशस्त असं मंदिर आहे. तर मन प्रसन्न करणारं असं वातावरण मंदिरामध्ये होतं. शांतता पसरलेली, त्यामुळे आम्ही थोडा रेस्ट केला. नंतर आम्ही निघालो साईबाबांचं मूळ जन्मघर, जे की याच मंदिराच्या खालती आहे. खालती पण प्रशस्त असा मोठा हॉल आहे आणि त्यांच्या मूळ घराचे अवशेष आणि ते त्यांच्या वस्तू, ज्या की मंदिराच्या बांधकामाच्या वेळेस उत्खननात सापडलेल्या होत्या, त्या सर्व वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. आणि या जागेचा शोध कसा लागला ते याबद्दल इथे सविस्तर माहिती दिलेली आहे. याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे, नक्की बघा. लग्न अटेंड करून आम्ही लवकर चालू धरवलं, तर तोपर्यंत आम्हाला पावसाने झोडपलेलं होतं वाटाला, त्यामुळे पहिले चहा घेतला. तर मित्रांनो, चॅनेलवरती नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.